नई गेंद थमा दी है गेंदबाज राज के हाथ में। बढ़िया गेंद, फुल टॉस गेंद गई है मिड विकेट रीजन में। कैच का यहाँ पे कोशिश था लेकिन कैच ड्रॉप हो गया। उसका नतीजा 2 रन यहाँ पे मिल चुके हैं बल्लेबाज और टीम को। तो हातामध्ये आला नाही, मागे जाताना सोपं नसतं असा झेल पकडणं। बिल्कुल, और उस रीजन में प्रशांत अगर आप देखेंगे तो फुटपाथ का वहां पे जो एज है थोड़ा सा खतरनाक वहां पे हो सकता है। पुढचा बॉल हा चांगला रेंज मध्ये होता, चांगला रेंज मधून त्याला पाठवलंय मिड विकेट रिजन मध्ये। 2 धावा आणखीन अर्जित करतील। 6 धावा बनल्यात, 4 बॉल झालेत, 2 बॉलचा खेळ बाकी पहिल्या ओव्हर मध्ये। पॉवर प्लेचं षटक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर एकच खेळाडू। आयताकृती एक ग्राउंड, पॅक ग्राउंड ज्याला म्हणतो, डिक्लेअरच्या स्वरूपात इथे रन्स अवेलेबल आहेत। खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटच्या कडेला लागला, मिडल ऑफ द बॅट झाला नाही। 1 धाव मिळाली, धाव संख्या झाली आहे 5 चेंडू 7 धावा। एक शेवटचा बॉल बाकी आहे। जिग्नेश पाटील आता स्ट्राइक वर येतोय। जी बिल्कुल, छोटे कद का ये खिलाड़ी बहुत ही बढ़िया ऑलराउंडर स्वरूप का खिलाड़ी है जिग्नेश। आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता जिग्नेशने, पुन्हा एकदा बॉल खाली राहिला। पहिलं षटक संपलंय। पहिल्या षटकाच्या अखेरीस साई 11 संघाची धावसंख्या झाली आहे बिनगडी बाद 7 धावा। डीजे दूसरे ओवर का जिम्मा यहाँ पे लेके आ रहे हैं गेंदबाज अमित, एसजीएस के दूसरे गेंदबाज, जो कि राइट हैंड बॉलर है। राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे। पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा था बिना विकेट के पतन के बाद 7 रन। 7 धावा। गेंद अमित आलाय दुसरं षटक घेऊन, राईट आर्म ओव्हर द विकेट येतोय। पहिला बॉल समोरच्या दिशेने लॉंग ऑफ मध्ये अभि आहे, कोणती चूक करत नाही, विकेटचा पतन। पहिला झटका कृतिकेशच्या रूपात। जी बिल्कुल, यश मिळालंय, कृतिकेशला बाद केलंय। त्याची जागा भरून काढण्यासाठी अभिजित, उंच कदकाठीचा हा फलंदाज आता मैदानामध्ये येतोय बॅटिंग साठी। बघा, अभिजित आणि जिग्नेशची हाईटची तुलना केली न केलेलीच बरी। एका साइडला जितनी छोटी कद है जिग्नेश की उतने अच्छे खिलाड़ी है, और जितनी लंबे कद के अभिजीत जो खिलाड़ी है उतने लंबे लंबे शॉट्स भी मारते हुए हमें दिखे हैं। एका साइडला ताकद तर दुसऱ्या साइडला नजाकत असं बोलू शकतो आपण। स्ट्राइकला ताकद आहे सध्या साई 11 संघाची। ओ क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड, दांडी 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 गुल झाली या बॅटरची। लगातार 2 गेंदों में 2 सफलता यहाँ पे मिली है। वापस बेचते हुए और अपना सेलिब्रेशन वहां पे अच्छी तरीके से करते हुए, और चौथे नंबर पर अब नए बल्लेबाज जा रहे हैं जिग्नेश। अब 2 जिग्नेश यहाँ पे क्रीज पे रहेंगे, एक जिग्नेश कोहली और जिग्नेश पाटिल। बघा, अमित गोलंदाजीसाठी आला आणि आल्या आल्या तिसऱ्या बॉलवर हॅट्रिकची संधी सुद्धा आहे त्याला। हॅट्रिक होतोय का पाहूया या स्पर्धेमध्ये। पहिले हॅट्रिक, पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट। पहिला कृतिकेश, त्यानंतर गोल्डन डकचा शिकार झाला अभिजित। बॉल खाली राहिला, अभिजितची बॅट फिरली, त्या बॅटच्या खालून तो बॉल निघून गेला। जी बिल्कुल प्रशांत, गोल्डन डक और नॉर्मल डक में फर्क है। जैसे कि गोल्डन डक मतलब पहली गेंद जो फेस की उसी पर अगर आउट हो जाते हो तो वो गोल्डन डक कहा जाता है, और 2-4 गेंद खेलने के बाद अगर डक पे आउट होते तो नॉर्मल डक कहा जाता है।
अमित हैट्रिक गेंद लेते जाते हुए राइट अमो द विकेट जिग्नेश कोहली को फुल टॉस गेंद लेकिन गई मिड विकेट रीजन में 2 रनों के लिए और हैट्रिक नहीं हो पाई, लेकिन ओवर अच्छा अभी तक डाल रहे हैं। 3 गेंदों में 2 विकेट और 2 रन सिर्फ खर्च किए अमित ने और टीम का स्कोर जा पहुंचा है 9 रन 2 विकेट के पतन के बाद। सुशांत तीसरा झटका जिग्नेश ज्यादा कुछ कर नहीं पाए, सिर्फ पुन्हा एकदा एक विकेट आली आहे। जिग्नेश बॅक टू डगआउट, चांगला झेल तिथे कॅरी झाला। अमित आपलं नाव चांगलं करतोय, चांगली ओव्हर करतोय। 4 बॉल मध्ये 3 विकेट, फक्त 2 धावा। चांगली सुरुवात म्हणू शकतो श्री गजानन स्पोर्ट्स संघासाठी। बघा नीना टॉस जिंकले, टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय किती चांगला आणि किती वाईट यावर आपण चर्चा करूया। जी बिल्कुल, विकेट जिस तरीके से, जैसे मैं सुबह से कह रहा हूं कि विकेट में थोड़ी सी नमी है, गेंदबाजी के लिए अनुकूल है विकेट, और जिसका नतीजा हम देख रहे हैं पिछले मैचेस में ज़्यादा स्कोर नहीं हो पा रहा है, और वो सब देखते हुए टॉस जीतकर पहले बल्लेबाजी लेना बहुत ही निर्णय थोड़ा सा धैर्य भरा था। बाईच्या स्वरूपात हे एक सिंगल मिळाली आहे तनिष न्यू बॅटर मैदानामध्ये फलंदाजीसाठी पहिली धाव बाईच्या स्वरूपात आली आहे साई 11 संघासाठी। धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली आहे। शेवटचा बॉल अमितचा, ऑफ उलटाच बॉल होता, मिस केला। ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, षटक संपेल 2 षटकानंतर। साई 11 संघाची धावसंख्या झाली आहे 3 गडी बाद 11 धावा। जी बिल्कुल, जिग्नेश तैयार थे ओवर पिच डिलीवरी के लिए, लेकिन चौक गए क्योंकि वो गेंद लगभग उनके घुटनों के हाइट तक फुल टॉस आई, थोड़ी सी धीमी हुई हवा में, और उसका नतीजा इनर एज लग के ज़्यादा दूर नहीं गई और सिर्फ 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा। और उस 1 रन के साथ दूसरा ओवर यहाँ पे खत्म। दूसरे ओवर के समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 3 विकेट के पतन के बाद 11 रन। दीजिए संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन ओमकार गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय। तीसरी ओवर लेके आ रहे हैं ओमकार, राइट आर्म राउंड द विकेट गेंदबाजी करेंगे। जिग्नेश को पटकी हुई गेंद और बैकफुट पे जाके पुल किया डीप मिड विकेट क्षेत्र में। 2 रनों के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 13 रनों पर। अच्छी शुरुआत की है जिग्नेश ने, इस ओवर की पहली गेंद पर 2 रन इकट्ठा किए खुद के लिए और अपनी टीम के लिए, जबकि उनका रुकना आखिर तक बहुत ही जरूरी है, क्योंकि लगभग जो ऊपर के जो मेन खिलाड़ी है, मेन बल्लेबाज है, खास करके अभिजीत जो कि हार्ड हिटिंग है, इस समय उनकी जरूरत है ज्यादा स्कोर करने के लिए, वो पैवेलियन में लौट चुके हैं। पुढचा बॉल क्लीन बोल्ड, दांडी गुल के लिए जिग्नेश पाटिल, बैक टू डग आउट। और एक शिकार लो बाउंस का प्रशांत। धावसंख्या झाली आहे 13, 2 चेंडू 13 धावा, चौथा गडी बाद करण्यात यश मिळालं इथे श्री गजानन स्पोर्ट्स संघाच्या गोलंदाजांना। ओमकार गोलंदाजी करतोय, जिग्नेश सध्या मैदानामध्ये दिसत नाहीये आपल्याला, ती प्रॅक्टिस असो तर जर आपण 3-4 वर्ष आधीची पानं जर उघडली तर जिग्नेश फक्त मैदानामध्ये दिसायचा। नहीं बिल्कुल, अब थोड़ी सी जिम्मेदारी शायद आ गई है
जॉब के चलते शायद वक्त नहीं मिल रहा है प्रैक्टिस को, लेकिन जितना भी वक्त मिल रहा है वो प्रैक्टिस करने की कोशिश कर रहे हैं और मैच में अपना जो परफॉर्मेंस वो देने की कोशिश तो ज़रूर करते, लेकिन इस मैच में उनसे परफॉर्मेंस जो ज़रूरत थी वो नहीं आई है। और अब नए बल्लेबाज छठे नंबर पे आ रहे हैं यश, जो कि एक हार्ड हिटिंग बैट्समैन है और उनका रुकना अभी एंड तक बहुत ज़रूरी होगा साई 11 टीम को, क्योंकि बड़ा स्कोर अगर खड़ा करना है एसजीएस के सामने तो यश का रुकना बहुत ज़रूरी। पुढचा बॉल यश साठी खराब बॉल, बराच बाहेर ऑप्शनच्या टाकलेला. निनाद, मला अजूनही ते दिवस आठवत आहेत ज्यावेळी जिग्नेश बॅटिंगसाठी यायचा आणि त्याची फॅन फॉलोविंग त्याच्यासाठी टाळ्या वाजवायची. काय प्रतिसाद असायचा प्रेक्षकांचा, क्राऊडचा आवाज. ऑफ साईडला जेवढी पण तो बांध आहे सगळे त्याचे सपोर्टर असायचे, स्टेजवर त्याचे सपोर्टर असायचे आणि जिग्नेशची बॅटिंग बघायला फार मजा यायची. तुम्ही बरोबर म्हटलं, थोडंसं व्यावसायिक काम सुद्धा असतं, जॉबमुळे तेवढा टाइम देता येत नाही आणि त्यामुळे तो फॉर्म आपल्याला दिसतोय थोडासा आउट ऑफ टच, क्रिकेट पासून थोडासा दूर जाताना आपल्याला जिग्नेश पाहायला मिळतो. स्कोर जा पहुंचा है 15 रनों पर, अभी भी तीसरी ओवर की और 3 गेंदें आनी शेष ओमकार की। जी जिग्नेश की जो बात कर रहे थे, उनके पास टेक्निक तो बहुत अच्छी है, लेकिन कहीं ना कहीं प्रैक्टिस की कमी के वजह से उनका परफॉर्मेंस नहीं आ पा रहा है। सरळ बॅटने खेळलाय लॉंग ऑन रिजन मध्ये, मिड ऑन रिजन मध्ये हा बॉल पकडला गेला. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, ऑफ साईडचा बॉल ऑफ साईडला खेळलं तर जास्त बेटर राहतं. इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला बॅटरने. एक धाव इथे मिळाली, धावसंख्या 16, 4 बॉल 16, अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर ओमकार. यासाठी स्लोवर वन, फुल टॉस बॉल. समाचार घेतला या फुल टॉस बॉलचा 2 धावेसाठी. जी बिल्कुल, जिस तरीके का गेंद था, खराब गेंद थी, और लेकिन जो नतीजा निकला वो साई 11 के पक्ष में निकला. 2 रन मिले उस शॉट पर और इस 2 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 18 रनों पर. तन्वी पाटील यांच्याकडून सुवर्ण संधी. तनिष्कने जो षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक तन्वी पाटील यांच्याकडून आले. अभी भी एक गेंद आनी शेष इस तीसरी ओवर की, जब स्कोर जा पहुंचा है 18 रनों पर. अभी भी मतलब 17 गेंदों में 18 रन इकट्ठा किए हैं साई 11 की टीम ने, लेकिन विकेट उनके जो गिरे वो 4 विकेट, बड़े विकेट गिरे. बड़ा शॉट मारने की कोशिश, गेंद हवा में, 2 खिलाड़ी उसके नीचे और गेंद छूटी. कैच छूटा कि मैच छूटा, अब आने वाले 6 गेंदों में पता चल. खेळाडूकडून ही चूक झाली आहे. अमय आयकॉनिक खेळाडू आहे या आपल्या संघाचा, त्याच्याकडून चूक झाली आणि त्याच्या मागे पंकज होता. मला असं वाटलं पंकजने कॉल दिला पाहिजे होता. 3 षटकानंतर धावसंख्या झाली आहे 19. डीजे वैयक्तिक पहिलं हाणामारीचं षटक घेऊन अभि गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर येतोय. 3 ओवर के समाप्ति के बाद साई 11 का स्कोर जा पहुंचा 19 रन. तनिष्क यांनी जर षटकार मारला तर फिल्टर डेव्हलपर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. आधीचं 500 तन्वी पाटील यांच्याकडून. तब्बल 1500चं पारितोषिक एका षटकारासाठी लागलंय तनिष्क याच्यासाठी. अभिचा पहिला बॉल पाठवलंय 2 धावेसाठी मिड विकेट रिजन मध्ये. बघा जी झेल सुटली होती, अमर थोडासा अपसेट असेल. या 2-2 धावाच्या जखमा अमर साठी असतील. बिल्कुल बढ़िया शॉट यहाँ पे देखने मिला हमें यश के बल्ले से, क्योंकि अच्छी गेंद थी. अपना लेफ्ट पैर थोड़ा सा बाहर निकाल के एक लॉफ्टेड स्वीप जैसा शॉट उस गेंद पर खेल लिया. चांगला बॉल होता, चांगला बॉल, चांगला राईज झाला. ऑफ साइड ऑफ स्टंप पकडून टाकलेला हा बॉल, वाईड लाईन पकडून टाकलेला हा बॉल होता. लांब ठेवला बॉडी पासून. फलंदाज शॉर्ट बॉल सुद्धा चांगल्या पद्धतीने मारतो.
उड्यात टाकला होता, इथे झेल सुटली, थोडासा फंबल झाला, खेळाडू एक धाव पूर्ण झाली, दुसरा धावेचा प्रयत्न कठीण होईल. एकच धाव मिळेल, एका धावेने धावफलकात भर होते. स्कोर जा पहुंचा है 22 रनों पर। अभी भी इस आखिरी ओवर की 3 गेंदें आनी शेष और इन 3 गेंदों में अवसर आया है तनिष्क को 1500 रुपए जीतने के लिए। शेखर स्मृती 11 आणि लकी एंजल 11 दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज बी रेडी फॉर द टॉस. अभी की अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे तनिष्क को, पटकी हुई गेंद, अंपायर का वाइड का इशारा, पहला बाउंसर इस ओवर का। एक अतिरिक्त दौड़ जुड़ जाएगी स्कोरबोर्ड में। स्कोर जा पहुंचा है 23 रनों पर। अभी भी 2 गेंदें आनी शेष और अवसर अभी भी बाकी है तनिष्क के पास। एक सिक्सर पर 1500 रुपए मिल सकते हैं। फिर से पटकी गेंद और गेंद आ रही है यहां पे 1500 रुपए जेब में। येस टू गो. हो पुन्हा एकदा शॉर्ट बॉल टाकला होता, पुन्हा एकदा षटकार मारण्याचा प्रयत्न केला, एक धाव पूर्ण होईल का? पंचाचा इशारा, विकेटचा पतन तरीसाठी टाळ झाला पाहिजे मित्रांनो. पण तनिषा षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक माझ्या जीपे वर आलंय साई 11 संघाकडून. शॉर्ट बॉल, फुलटॉस बॉल होता, पुल केलाय, शॉट चांगला खेळलाय, 2 धावा अर्जित केलाय, षटक संपलंय. 4 षटकानंतर धावसंख्या झाली 31, जिंकण्यासाठी 32 धावांचं लक्ष. तनिष माझ्याकडून नंतर 500 घेऊन जा.
शेखर स्मृती विरुद्ध एंजल 11. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचे माझ्यासोबत. शेखर स्मृती आणि एंजल 11 दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज टॉस साठी या. शेखर स्मृती लास्ट कॉल फॉर्म वर लिहिलंय 3 धावांची पेनल्टी दिली जाईल. पुढील मॅचचं नाणेफेक केलं जाते. एका साईडला शेखर स्मृती तर दुसऱ्या साईडला एंजल 11. टेल्स इज अ कॉल अँड टेल्स इट इज. शेखर स्मृती संघाने नाणेफेक जिंकलंय. विशाल काय घेण्याचा निर्णय असेल? बॉलिंग घेऊ आम्ही. कसं झालं एकंदरीत वातावरण, एकंदरीत ही स्पर्धा कसं वाटतंय बघत? स्पर्धा पहिलंच वर्ष आहे पण सुंदर ऑर्गनायझिंग केलेलं आहे आणि नक्कीच सर्वच टीमला खेळायला मजा येईल इथे. ऑलराईट. त्याचबरोबर एंजल 11 संघाचे कर्णधार आहेत विपुल. कसं वाटतंय एकंदरीत 2 वर्ष जो परफॉर्म करते एंजल 11 संघ, आज सँडी खेळायला मिळेल? ये सँडी आहे टीम मध्ये. एकंदरीत टीमचा बॅलन्स कसा आहे आणि फलंदाजी करायची किती टार्गेट माइंड मध्ये असेल? 30 प्लस करायचा प्रयत्न करू आम्ही. जास्तीत जास्त रन करून त्यांना टार्गेट देऊ आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. ओके, खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. विशाल, एक खास इंटरव्ह्यू आपण, तू रेडी होऊन ये. प्रॉपर ड्रेस कोड मध्ये तुमची मीटिंग वगैरे होऊ द्या. या मॅच नंतर एक 5 मिनिटं तुमच्यासोबत थोडीशी वार्तालाप करू आपण. चला बोलूया मॅच कडे. जिथे माझ्यासोबत जोडलेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये निनाद खारकर, हेलो, बढ़िया गेंद बाहर की तरफ वाइड यॉर्कर किस्म की गेंद यहाँ पे डालती जिग्नेश ने और सिर्फ 1 रन खर्च किया अब तक. अच्छी शुरुआत यहाँ पे की है जिग्नेश ने, जबकि पहले बल्लेबाजी करते वक्त 31 रन इकट्ठा किए थे और 32 रनों का टारगेट यहाँ पे रखा है एसजीएस के सामने. 2 गेंदे और 1 रन अब तक हो चुका है. पावर प्ले की पहली ओवर में जहां पे सिर्फ एक खिलाड़ी 30 सर्कल के बाहर तैनात हो सकता है. बढ़िया गेंद और उतना ही बढ़िया शॉट आ गया है काउ कॉर्नर की रीजन में जाता हुआ 2 रनों के लिए. 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है. 3 गेंदे और 3 रन. 3 बॉल मध्ये 3 धावा झाल्यात. अमर आणि निखिल ही जोडी मैदानामध्ये आहे. ओके, राज आणि निखिल ही जोडी मैदानामध्ये. आपल्याला अमर सुद्धा पाहायला मिळाला नाही, गीतेश सुद्धा पाहायला मिळाला नाही. मागच्या वर्षी जर आपण चर्चा केली या संघाची तर ही जोडी मैदानात यायची ऍज अ ओपनिंग जोडी म्हणून. दोघेही मागे आहेत. ओ, सरळ बॅटने खेळलाय खेळाडू आहे सोहेल. येतोय, सुटतोय झेल आणि जातोय 4च्या बाहेर. कितने रन्स होंगे इस गेंद पर?
कमिटी मेंबर जायचंय, जरा डिस्कस करायचंय पंचांशी. बघा, एक कॅल्क्युलेटिव्ह रिस्क उचलली होती निखिलने. पॉवर प्लेचं षटक आहे, लॉंग ऑन रिजन मध्ये खेळाडू होता म्हणून लॉंग ऑफला हा शॉट खेळला. 1 बाउन्स 2 बाउन्स, बाउंड्री लाईन पर्यंत बॉल आला. सोहेलच्या हाताला बॉल लागला, झेल झाला नाही. बॉल बाउंड्री लाईन क्रॉस केली. आता काय डिसिजन येतोय हे महत्वाचं असेल. पंच बघतायत, व्हिडिओ बघितली जाईल, थोडंफार चेक होईल. लहान मुलाचा हात लागला का की त्याआधीच बॉल निघून गेलेला, सोहेलला पकडता आला असता का हे सुद्धा चेक होईल. जी प्रशांत, इस मैच में लगभग कुछ ना कुछ तरीके से रुकावटें आती ही जा रही है. शुरुआत में थोड़ा सा ऑब्जेक्शन को लेकर कुछ सवाल उठे थे और अब बाउंड्री के ऊपर कुछ सवाल उठ रहे हैं. कमेटी मेंबर्स थोड़ा सा ध्यान दीजिए. हेलो. ओके, पंचांचा निर्णय झालाय. पंच आपल्या जागेवर जातील, डिसिजन देतील. पाहूया पंचांचा डिसिजन काय येतोय. ओके, पंच 2 धावा डिक्लेअर करतायत. सन्मान करावा लागेल या डिसिजनचा. ओके, व्हिडिओ रेकॉर्डिंग बघितली. व्हिडिओ रेकॉर्डिंग वर साफ होते हा चौकार आहे. पंच बाउंड्री येईल.
बाहेरचा जो प्लेअर होता त्याने हात लावला नाहीये बॉलला, हे व्हिडिओ मध्ये दिसतंय. आपला निर्णय बदलावा लागेल, चौकार आहे.
चला सगळ्यांनी बसून घ्या, विनंती करतो. वेट वेट अंपायर जरा माहोल गरम करूया अजून. चला एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जे झालं ते झालं. क्रिकेट कडे वळतोय आपण क्रिकेटसाठी जोडलोय. क्रिकेटची टुर्नामेंट खेळण्यासाठी आलोय. आपण क्रिकेट खेळूया. येस येस. उलटाच बॉल होता. हो व्हॉट अ शॉट, क्या बात आहे. या बॉलवर 2 धावा जोडल्या गेल्या. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 धावा. किती झाल्या? पंच 1 मिनिट. बॉल किती झाले? 4. 5 बॉल झालेत. ओके, धावसंख्या 9 झाल्यात. मग 5 बॉल 9. फुलटॉस बॉल, लोअर फुलटॉस बॉल होता. खोदून काढला चांगला या बॉलला. षटक संपलंय. पहिल्या षटकाचा काही समाप्त. धावसंख्या झाली पहिल्या षटकाच्या अखेरीस 10. जिंकण्यासाठी अजूनही 22 धावांची गरज येणार 18 बॉल मध्ये. जी बिल्कुल, बहुत ही बढ़िया यहाँ पे स्थिति में मैच आकर पहुंची है, जहाँ पे 24 गेंदों में 32 रनों की जरूरत थी. पहली पावर प्ले की ओवर में 10 रन यहाँ पे इकट्ठा किया और अब समीकरण आके जो रुका है वो 18 गेंदे और 22 रन जीतने के लिए डीजे. थँक्यू सो मच डीजे. 18 चेंडू 22 धावा. सामना अजूनही संपलेला नाहीये. हार दोन्ही संघाने मानलेली नाहीये. दुसरं षटक घेऊन कृतिकेश स्वतः गोलंदाजीसाठी येतोय. 18 मध्ये 22 डिफेंड करायचे आहेत. किती धावा खर्च करतोय, किती धावा रोखतोय कृतिकेश, हे पाहण्यासारखं आहे. स्ट्राईक एंडवर निखिल, नॉन स्ट्राईक एंडवर राज. मॅच जेव्हा इनिंग्स जेव्हा चेस सुरू झाला तेव्हा 8च्या सरासरीने धावा जमा करायच्या होत्या. म्हणजेच 24 चेंडूमध्ये 32 धावा जमा करायच्या होत्या. पहिल्याच षटकामध्ये 10 धावा आल्या. म्हणजे सरासरीच्या जास्ती धावा ती जमा केल्या त्या पहिल्या षटकामध्ये. आणि त्याचं थोडंसं समीकरण थोडंसं सोपं झालेलं दिसतंय SGS साठी. इथे मात्र झेल घेण्याची संधी. जिग्नेश बॉल खाली. वर्ल्ड कप पकडलाय जिग्नेशने. कॅच पकडली आहे. फलंदाज होतोय बाद. जितेश, गीतेश. अच्छी शुरुआत यहाँ पे कृतिकेश ने. पहले ओवर में जो गीतेश आलाय नवीन बॅटर मैदानामध्ये स्ट्राईक एंडवर. पहिल्या ओव्हर 10 धावा खर्च केल्या. कृतिकेश कमबॅक करण्यासाठी तयार आहे, पण पलटवार आलाय गीतेशचा. दुसऱ्या बॉलला पाठवलं मिड विकेट मध्ये. 12 धावा धावफलकावर लागल्या. या 2 धावा अर्जित केल्या या बॉलवर. बिल्कुल, अब तक 2 गेंदे यहाँ पे डाली है कृतिकेश ने और 2 रन यहाँ पे देकर 1 विकेट चटकाया है. अभी भी मैच बराबरी पर यहाँ पे झूलता हुआ. दोनों टीम को यहाँ पे थोड़ी सी मेहनत करनी होगी ये मैच जीतने के लिए. बहुत ज़्यादा समय हो गया इस मैच के लिए. मैच की शुरुआत से ही कुछ ना कुछ यहाँ पे कठिनाई आती रही है और उस दरमियान मैच आगे बढ़ता हुआ. कृतिकेश की अगली गेंद राइट टर्म राउंड द विकेट गेंदबाजी करते हुए. पटकी हुई गेंद, ज़्यादा ऊंचाई नहीं मिली गेंद को. 1 रन पूरा किया. 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 13 रनों पर. 13 धावा धावफलकावर लागल्या. बघा चिन्मय आहे स्क्वेअर लेग मध्ये. त्याने बॉल अडवला होता चांगल्या पद्धतीने. फक्त थ्रो करायला थोडासा गडबडला. पहिला स्ट्राईक एंडवर थ्रो करायला गेला. पाहिलं बॅट्समन पोहोचतोय. नॉन स्ट्राईक एंडवर थ्रो करता करता लेट झाला होता. कृतिकेश पुन्हा एकदा राईट राऊंड द विकेट आपल्यापासून दूर जाताना. स्लोवर 1 पण चांगला पिक केलाय. चांगला पिकअप शॉट इथे पाहायला मिळाला.
राजच्या बॅट मधून येत आहेत या 2 धावा. बिल्कुल ओवर पिच डिलीवरी थी, पैरों के पास डिलीवरी थी और सुनहरा मौका दिखा वहां पे बल्लेबाज ने और बल्ला घुमा के एक फ्लिक किया मिड विकेट क्षेत्र में 2 रनों को लिए और 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 15 रनों पर। अभी भी 17 रनों की जरूरत है जीतने के लिए। चौदा बॉल मध्ये 17 धावांची गरज आहे. निर्णायक हे 2 बॉल असतील शेवटचे या ओव्हरचे. बिल्कुल कृतिकेश बहुत ही सूझबूझ भरी यहाँ पे गेंदबाजी करने की कोशिश कर रहे हैं, राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी करते हैं। बढ़िया गेंद, जोरदार अपील, लेग साइड में जाता हुआ अंपायर का इशारा और लेग बाइस के रूप में एक एक्स्ट्रा दौड़ जरूर मिलेगी टीम को और इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 16 रनों पर। 16 धावा धावफलकावर. अर्ध्या धावा झाल्यात, अर्ध्या धावा बनवायच्या आहेत 13 बॉल मध्ये. आता जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं 11 बॉल मध्ये 16 बनल्या, आता 13 बॉल मध्ये 16 बनवायच्या आहेत. गीतेश स्ट्राईक वर, पुन्हा एकदा स्क्वेअर लेग मध्ये. थ्रो चांगला नाहीये, थोडासा वाईड थ्रो. कृतिकेशने डाईव्ह जरूर केली बॉल पकडण्यासाठी, पण एक धाव रोखू शकले नाही. षटक संपलंय. येणाऱ्या 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. 12 चेंडू 15 धावा समीकरण. जी बिल्कुल टेंशन भरे माहौल में बहुत ही किफ़ायती ओवर यहाँ पे डाली है कृतिकेश ने। सिर्फ 7 रन यहाँ पे खर्च किए और 1 विकेट भी चटकाया उन्होंने उस ओवर में। दो ओवर के समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 17 रन 1 विकेट के पतन के बाद। दीजिए याच्यामध्ये 12 चेंडूमध्ये 15 धावांची गरज असताना जिनेश आता चेंडू आणि चांगला चेंडू टाकलेला, कीपरकडनं थोडीशी चूक. वाईड यॉर्कर टाकलेला चेंडू 22 रूपात 1 धाव मिळते. धाव जर रोखू शकले असते तर थोडंसं समीकरण उलट असतं, पण 1 धाव 22 रूपात मिळते ती SGS संघाला आणि 1 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 18 धावा. अजूनही 11 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर जातोय मिड ऑफच्या रिजनमध्ये. फक्त 1 धाव मिळेल. जिग्नेश यांची चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिला चेंडू डॉट असता परंतु 1 22 रूपात धाव आणि आता देखील वाईड यॉर्कर. फलंदाजाला जास्ती काय मोठी धाव मोठा फटका मारता आला, फक्त 1 धाव ते समाधान मानावं लागेल. या 1 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 19 धावा. पहिले 2 बॉल अचूक होते. पहिल्या बॉलवर सुद्धा धाव लिहिली नव्हती. विकेट किपर बीट झाला. या बॉलवर अपील झाली आहे. पंचाचा इशारा. विकेटचा पतन. बॅटची कडा लागली. सरळ यष्टीरक्षक जिग्नेश पाटीलच्या हातामध्ये. गीतेशची विकेट येते. संघाचा चौथ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज जातोय, तो म्हणजे अमर. आणि जिग्नेश चांगली गोलंदाजी करतायत. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत, फक्त 2 धावा देत 1 महत्त्वपूर्ण विकेट त्यांनी प्राप्त केलेला आहे आणि मॅचमध्ये रोमांच अजूनही वाढवलेला आहे त्या विकेटने. 3 बॉल मध्ये जर आपण पाहिलं तर 2च धावा आलेत.
जर तो पहिला बॉल कॅरी केला असता जिग्नेशने तर एकच धाव खर्च केली असती. आणि प्रशांत जर पहिलं षटक जर सोडलं पॉवर प्लेचं षटक त्याच्यामध्ये जर 10 आले ते षटक जर सोडलं तर बाकीच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आहे. यस डेफिनेटली अमर सुद्धा बघा, अमरला सुद्धा बांधून ठेवलंय. बॉल राईज झाला नाही. बघा खेळपट्टी काहीतरी वेगळंच रूप धारण केली आज. काही बॉल उडतायत, काही बॉल थोडेसे लो राहत आहेत, जे ब्लॉक मध्ये टाकतायत गोलंदाज. फलंदाजांना मारणं डिफिकल्ट होत आहे. समीकरण पाहूया जिंकण्यासाठी. 8 बॉल मध्ये 13 धावांची गरज. हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट लागेल का? थ्रो खराब. थ्रो चांगला असता तर विकेट आली असती. येणाऱ्या 7 बॉल मध्ये 12 धावांची गरज आहे. 7 बॉल 12. निर्णायक बॉल या ओव्हरचा, या मॅचचा. पाहूया उर्वरित 7 चेंडूमध्ये कोणाचा 7-12 इथं निघतोय. बघा जर आपण पाहिलं साई 11 संघाला या मैदानाचा पूर्ण 7-12 माहिती आहे. नक्कीच थोडंसं डोकं शांत ठेवून जर गोलंदाजी केली तर मॅच त्यांच्या पडद्यामध्ये येऊ शकते. हाई बॉल चांगला होता, बॉटमला लागला. शेवटच्या षटकामध्ये घेऊन जातील 11 धावा. येणाऱ्या 6 बॉल मध्ये 11 धावांची गरज. वेल डन, वेल बॉल जिग्नेश. खूपच सुरेख असं षटक टाकले तर जिग्नेश यांनी फक्त 4 धावा देऊन एक गडी बाद करण्यात असताना मिळाले आणि मॅचमध्ये कमबॅक केले. आणि आता समीकरण येऊन थांबले ते म्हणजे 6 चेंडू आणि 11 धावा. डीजे चोवीस चेंडू आणि 32 धावा असताना ही इनिंग जेव्हा सुरू झाली त्यानंतर पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या. समीकरण आलं 22 धावांवरती 18 चेंडूमध्ये. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा आल्या तेव्हा समीकरण आलं 12 चेंडूमध्ये 17 धावा. आणि आता 4 धावा आल्या फक्त तिसऱ्या षटकामध्ये आणि आता समीकरण येऊन थांबलंय ते म्हणजे 6 चेंडू आणि 11 धावा. यश यांचं पुढील षटक. ब्लॉकर मध्ये टाकला होता, समोरच्या दिशेने खेळलाय. कृतिकेश आहे. हा बॉल थांबवण्यासाठी एका धावेने समाधान मानावं लागेल. 5 चेंडू मध्ये येणाऱ्या 5 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे. प्रत्येक बॉल मैदानाच्या बाहेर मारायचा आहे जर सामना जिंकायचा असेल तर. जी बिल्कुल कंपलसरी चेस रहेगा ये मुकाबला. ये दोनों टीमों ने इसका ध्यान दे. कृतिकेशला बऱ्याच दिवसानंतर लॉंग ऑफ मध्ये फिल्डिंग करताना पाहिलंय. अदरवाईज विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये बऱ्याच वेळा कृतिकेशला फिल्डिंग करताना पाहिले आपण सगळ्यांनी. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, थोडासा शॉर्ट राहील. सोहेल आहे. 1 धाव पूर्ण झाली आहे. रनआउट होतोय काही एस पंचाचा इशारा. फलंदाज होतोय राज जो होतोय बाद. आता समीकरण 4 बॉल 9 धावा. जी बिल्कुल तीसरे ओवर में जो कमबैक किया था जिग्नेश ने उसका परिणाम हमें अभी दिख रहा है. प्रेशर आ गया अभी एसजीएस के बल्लेबाजों पर. अच्छे विक्रांत न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय. 5वें नंबर के बल्लेबाजी पे गए हैं विक्रांत. 4 बॉल मध्ये 9 असं समीकरण आहे. विक्रांत समोर स्ट्राइक वर असेल. जी बिल्कुल अब बड़ा शॉट लगाना जरूरी होगा इस 4 गेंदों में क्योंकि कंपलसरी चेस होने वाला ये मुकाबला जहां पे 4 गेंदों में 9 रनों की जरूरत है. विकेट अभी भी बहुत सारे हाथ में बचे हुए हैं. सिर्फ 3 विकेट यहाँ पे गिरी हुई है. नक्कीच अमरने या मैदानामध्ये बरेच षटकार मारलेत मागच्या सीझन मध्ये. मोठे मोठे फटके त्याच्या बॅट मधून आपण पाहिलेत. 4-9 शॉर्ट बॉल. गोलंदाज तेवढा चतुर आहे. सहजासहजी षटकार मारून देणार नाही. षटकार मारायचा आहे, मेहनत करावी लागेल. शॉर्ट बॉलला समोरच्या दिशेमध्ये बनवावं लागेल.
3 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 8 धाब्यांची गरज आहे. जी बिल्कुल अब एक बड़ा हिट मैच के नज़दीक ले जा सकता है एसजीएस को, जो कि आना होगा इन दो बल्लेबाजों किसी एक बल्लेबाज के बैट से. 3 गेंदें और 8 रन की जरूरत है जीतने के लिए. एसजीएस 32 रनों का टारगेट चेस करते हुए बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है यहाँ पे साई 11 के गेंदबाजों ने. हो, शॉर्ट बॉल इथे मात्र कट केलाय. कव्हर रिजन मध्ये बॉल जातोय. 6 धाब्यांची गरज आहे येणाऱ्या 2 बॉल मध्ये. 2 चेंडू 6 धावा. जी बिल्कुल, 2 बाउंड्री या फिर एक सिक्सर यहाँ पे काम कर सकता है, या फिर एक 4 और एक 2 डिक्लेयर, कुछ भी हो सकता है 2 गेंदों में. यश अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, अच्छे लाइन एंड लेंथ यहाँ पे पकड़ ली है यश ने, और बल्लेबाज को बड़ा शॉट खेलने में कुछ भी छूट नहीं दे रहे हैं. 2 बॉल 6. यश बॉलिंग मार्कवर. बॅटची काढा. आउटसाइड एज आणि जिग्नेश पाटीलच्या हातामध्ये हा बॉल. 1 बॉल 6 धावेची गरज आणि आता संकटमोचक संघाकडे. अभिजित. जी बिल्कुल, जब ये गेंदबाजी कर रहे थे तभी अभी ने 12 रन खर्च किए थे अपनी गेंदबाजी में प्रशांत, और अब वो जो 12 रन उन्होंने जब लूटे थे या फिर खर्च किए थे, अब वो उसका वापस उनको उतने रन यहाँ पे करने होंगे. उतने नहीं, आधे रन. 6 रन सिर्फ मारने एक गेंद में. देखते हैं 12 रन के मुकाबले में ये 6 रन आते कि नहीं. यश आखिरी मर्तबा हमसे दूर दौड़ेंगे गांव एंड की तरफ से. राइट टर्म ओवर द विकेट. अभी स्ट्राइक एंड पर, और ये मारने की कोशिश, ज्यादा दूर नहीं जाएगी. 1 रन से संतुष्ट, और इसी से ये मैच साई 11 ने अपने जेब में डाल दिया, और बढ़िया गेंदबाजी करके ये मैच अपने तरफ मोड़ लिया है साई 11 ने. कांग्रेचुलेशन साई 11. डीजे. शेखर स्मृती संघाने नाणेफेक जिंकलं. नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चला एंजल 11 संघ आपले फलंदाज आणि शेखर स्मृती संघ आपली फिल्डिंग त्वरित लावून घ्या. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच यश कोळी ठरतोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने 9 धावा बनवल्या फलंदाजी करताना आणि 4 धावा खर्च केल्या गोलंदाजी